राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। मूकं करोति वाचालं पङ्गुं गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ओम नमो ज्ञानेश्वराय करुणाकरा दयाळा तुमचा मंत्र लागलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काही चलिते बोलतो चरणे भाविका तुमचा मंत्र लागलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास दयाची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी कुंडली वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। 11वा अध्याय 37वा श्लोक चालू आहे आपला। कस्माच्च तेन न मेरन्महात्मन् गरीयसे ब्रह्मणोऽप्याधिकर्त्रे अनन्तदेवेश जगन्निवास त्वमक्षरं सत्तत्परं यत्। या 37व्या श्लोकाच्या खालच्या वळी आपल्याला काही झाल्या होत्या। श्लोकाचंही काही चिंतन झालं। हे महात्मन जे श्रेष्ठ श्रेष्ठ आहेत गरीयसे कोण म्हणतात तर ब्रह्मणादी ब्रह्मदेवादी जे सगळेच श्रेष्ठ श्रेष्ठ ब्रह्मदेवावरूनही श्रेष्ठ म्हणजे ब्रह्मदेवापर्यंतचे सगळे आपी आदिकर्ते आदिकर्ता ब्रह्मदेव किंवा जे जे नियंते आहेत मधले देव या सगळ्यांच्यावरून तू श्रेष्ठ असा आहे म्हणूनच ते काय करतायत तुला नमस्कार करतायत। मागच्या श्लोकाचा अर्थ होता तर तेव्हा हे सगळे तुला नमस्कार का बरं न नमेरन का करणार नाहीत असा अर्थ येत होता। म्हणजे नमस्कार करतात। अनंत देवेश जगन्निवास इत्यादी विशेषणं आलेली सगळी विशेषणच आहेत। त्वम अक्षरम तू अक्षर स्वरूप आहेस जगन्निवास आहेस देवेश आहेस अनंत स्वरूप आहेस तू सत आहेस तूच असतही आहेस आणि तू सत असताच्या पलीकडीलही आहे। एवढ्या सगळ्या विशेषणांचा वापर करून देवाचं वर्णन या श्लोकात अर्जुन करतोय। अर्जुनाच्या मुखातला श्लोक आहे। तेव्हा श्लोक आपण पाहिलेला होता। आपल्याला ओव्यांकडे जायचं आहे तर तेव्हा येत गा कवणा कारणा राक्षस हे नारायणा न लगतीची चरणा पळाले झाले। मागच्या श्लोकामध्ये असं म्हटलं होतं की भक्त तुझे स्तुती करतात सिद्धमुनी ध्यानी आराधतात किंवा नमस्कार करतात म्हणजे सिद्ध पुरुष आहेत। भक्त सगळे स्तुती करतात म्हणजे तुझी प्रकृत्या असं पदार्थ तुझं गायन करतात गुणलीला संकीर्तन नामसंकीर्तन स्वरूप संकीर्तन गातात आणि राक्षस मात्र पळून जातो। तुला पाहिलं की राक्षसच थांबत नाही। राक्षस का आपण चिंतन केलं राक्षस का थांबत नाही तमांश प्रधान जे आहेत ते अज्ञानात आवृत्त असतात म्हणून हा आपला घात करणारा आहे असं वाटतं त्यांना।
वास्तविक तो उद्धार करणार आहे असं वाटत नाही. देव हा उद्धार करता आहे, घात करता नाही. देव कसं काय कोणाचा नाश करेल? तर तो नाश नाही करत, तर तो उद्धार करतो. पण राक्षसी प्रवृत्तीची माणसं त्याच्यापासून लांब जातात किंवा त्याचा द्वेष करतात. तमांश प्रधान राक्षसी प्रवृत्तीची माणसं त्याचा द्वेष करतात. प्राकृतिक गुणधर्म जसे राहतील तसतशी त्याच्या ठिकाणी ही लक्षणं दिसतात. जे द्वेष करतात ते तमगुणी राक्षसी प्रवृत्तीचे असतात असं म्हणा ना. ज्याचा देवाचा द्वेष करतात ते तमगुणी माणसं राहतात, राक्षसी प्रवृत्तीचे राहतात. सत्वगुणी मनुष्य हा द्वेष नाही करत, तर प्रेमच करतो, म्हणून सत्वगुणी प्रेम करतात. मग आता याने तसा काही विभाग नाही केला भगवंताने. राक्षस जरी असले तरी त्यांचाही उद्धार करण्याचा याने सगळं स्वतःकडे घेतलेलंच आहे. उद्धार करता म्हणून नावच लावून घेतलेलं तो. म्हणून दैत्यांचाही राक्षसांचाही उद्धार करतो आणि सत्वगुणी माणसांचाही हाच उद्धार करतो. सर्वांचा उद्धार करणारा हाच आले त्याच्याकडे तर काम होतं. येतं का कवना कारणा राक्षस हे नारायणा न लगतीची चरणा पळाते झाले. राक्षस हे कोणत्या कारणामुळं तुझ्यापासून पळून गेले बरं? तर अशा प्रकारची शंकात्मक शंका केली, अर्थात उत्तर तुम्ही शोधा असं म्हणायचं माऊली. हे कोणत्या कारणामुळे हे पळून गेले? तर पहा, वास्तविक पाहता देव जर भेटत असेल तर त्या ठिकाणी, पण ज्यांना नम्रता नावाचा विषय किंवा शरण जाणं हे कधी कळालंच नाही, ते दैत्य प्रवृत्तीचे लोक राहतात. ते कधी शरण जात नाहीत, शरणागती कधीच करत नाही, किंवा शरणागती न करण्याचा भाग तयार झाला की राक्षसी प्रवृत्ती झाली म्हणायची. तर अशी दिसते. आणि ते काय तू ते पुसावे तुले आम्हासीही जाणावे. हे काय आता तुला विचारावं का? आम्हाला सुद्धा हे कळतंय की तरी सूर्योदयी राहावे कैसे नितमी, हे त्याचं उत्तर आलं वरच्या ओळीचं. कोणतं? सूर्याचा उदय झाल्यावर तमाने राहावं का? तम म्हणजे अंधार. सूर्याचा उदय झाल्यावर अंधाराने पळून जाव. थांबतच नाही, थांबेल कशाला तो? सूर्योदय झाला की तम जसा पळून जातो तसा देवाला की राक्षस पळून जातात, तमगुणी माणसं पळून जातात. त्यांना त्याच्याविषयी प्रीती नाही तयार होत, तर उलट द्वेषबुद्धी तयार होते. आणि का पळून जातात? हा आमच्या नाशावर आहे, हा आमचा नाश करेल. त्या हिरण्यकश्यपूचा भाऊ हिरण्याक्ष, त्या हिरण्याक्ष दैत्य प्रवृत्तीच तशी होती त्याची, आणि त्याचा नाश भगवंतानी केला. आणि त्याच्यामुळे चिडलेल्या हिरण्यकश्यपूने अशी प्रतिज्ञाच केली की मला त्या जर भेटला ना त्याला मारूनच टाकेल. त्या कोणाला? नारायणाला, विष्णूला. आता विष्णू फक्त भेटायला पाहिजे आपल्याला, त्याला मारूनच टाकू आपण, त्याला ठेवणारच नाही जीवन. त्यांनी विष्णूची सगळी मंदिरं पाडून टाकली आणि स्वतःचीच मंदिरं. भगवंत कोण आहे म्हटलं तर तो म्हणायचा मीच देव आहे. आणि मग त्यांनी सारी मंदिरं पाडली आणि स्वतःच्या मूर्त्या स्थापन केल्या. कीर्तनकारांना बी पैसे दिले त्यांनी, जे पैसे देतील त्याची स्तुती करतात हे. मग त्यांनी सगळ्यांना त्यांना तरी काय करायचं म्हटल्यावर तू देव तर तू देव. आणि सगळीकडे अगदी हिरण्य कश्यपूची ख्याती झाली की देव आहे देव आहे. होता का हो? असे फुकट जाहिरातबाजी करून काय फरक पडेल तेव्हा? ते देव तर असला पाहिजे ना. आणि मग त्याच्याच घरात यांनी एक दिवा टाकून दिला, ज्योत लावून दिली भक्त प्रल्हादाच्या रूपात. आणि भक्त प्रल्हाद, तोच भक्त प्रल्हाद जसा वाढत गेला, त्याला कितीही प्रशिक्षण दिलं कशाचं? राक्षसी प्रवृत्तीचं. भक्त असतात त्यांच्या चित्तात राक्षसी प्रवृत्ती कधीच तयार होत नाही, कारण ते भक्तच आहेत. तुम्ही देवाचे भक्त आहात तर पुढचे जन्म कुठेही गेले ना तरी सुद्धा त्याच्या अंतःकरणात जे दया उत्पन्न, प्रेम उत्पन्न झालाय, सत्वांश झाला, तर तो पुढच्या जन्मामध्ये अगदी तसाच होणार. एक भक्ती केलेली कधी नाश पावत नाही. भक्ती केलेली जे काही केलं, काहीच ना वजे वाया रे
खेळिया एकची बसवंत अवघा रे. खेळ्यामध्ये तुकोबराय म्हणतात काही जण वजे वाया रे. परमार्थातलं काहीच वाया जात नाही आणि संसारातलं काहीच बरोबर येत नाही. अशा जे तयार झालेला पुण्यांश आहे त्या पुण्यांशाची अधिक वृद्धी होत जाते. जन्मच्या जन्म तिळे तिळे पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे. नाम तुझे वाचीसी आवडे समागम घडे संतांचा. अशा प्रकाराने हळूहळू हळूहळू वृद्धी होत जाते. त्या भक्त प्रल्हादाने त्याला किती आसुरी शिक्षण देण्याचा प्रयत्न केला तरी काही परिणाम नाही झाला. हे भक्ताचं लक्ष. देवच आवडलं. देवापासून दूर गेला का तो? नाही गेला. पण हिरण्यकश्यप जवळ आलाच नाही. वास्तविक पाहता अगदीच देव प्रगट झाल्यावरती तेव्हा त्या दिवशी म्हटलं होतं किंवा प्रगटच झाला. खांबाला लात मारली आणि खांब विदारून नृसिंह अवतार प्रगट झाला. प्रगट झाल्यावरती थोडंसं डोकं लावायला पाहिजे होतं का? कोणतं? आपल्याला ज्या मरणाच्या खुणा सांगितलेल्या त्या सगळ्या समोर दिसत आहेत. म्हणजे हा तुझा अंत स्त्रीकडून होणार नाही, पुरुषाकडून होणार नाही, दिवसा होणार नाही, रात्री होणार नाही, शास्त्राने होणार नाही, अस्त्राने होणार नाही, भूमीवर होणार नाही, आकाशात होणार नाही. त्यांनी सोडून घेतलं होतं ना. जमिनीवर मारला नाही ना, शास्त्राने नाही, अस्त्राने नाही, हा प्राण्याकडून नाही, माणसाकडून नाही, आतमध्ये नाही, बाहेर नाही. आता ते म्हणले एवढे सगळे वर असल्यावर कोण मारणार आपल्याला आणि कुठं मारणार? याने साऱ्यामधून सगळ्यातून मधला मार्ग काढला. खुशकीचा मार्ग. देवाजवळ कोणता मार्ग नाही असं नाही. सगळे मार्ग आहेत. त्याच्याकडे सगळे उपलब्ध आहेत. फक्त त्याने मागून घ्यावं की मरण येईल तुला, पण कोणत्या? मग त्याचा उपाय बरोबर तो शोधतो. कारण त्याला काही अवघड नाही. आणि असं नृसिंह रूप बघा ना तुम्ही. त्याला काही वाघ म्हणाव, सिंह म्हणाव का माणूस म्हणाव, स्त्री म्हणाव का पुरुष म्हणाव, जर दिवसा नाही रात्र नाही, बरोबर मध्यान्नाला म्हणजे दिवस आणि मावळण्याच्या बरोबर मध्य संधी भागात त्याला घरात नाही दारात नाही तरी उंबरा असतोच ना. उंबऱ्यावरच बसून तिथंच त्याचा नाश केला. तेव्हा भगवंताची ही लीला. म्हणून मग आता त्याच वेळेला मी तुम्हाला हे म्हणत होतो की आता एवढं सगळं खुणा दिसल्या का नाही हो समोर, की आता आपला मृत्यू स्पष्ट आहे. तर थोडं काम करायला काय पाहिजे होतं? शरण जायचं होतं बस. बाकी किती सोपं आहे हो. काय तो फार मायाळू आहे, दयाळू आहे. देव फार दयाळू. तो जर आता इथे उभा का राही ना तिथं हिरण्यकश्यप काही आपलं ते नृसिंह अवतार का घ्यायना? त्याचा पोऱ्यासाठी पोऱ्यानेच तयार केलेला आहे ना तो. जर मुलाला म्हटलं असता बघ रे वा मी परत शरण जातो तुझ्या देवाला, तरी तो म्हटला असता की ठीक आहे काय अडचण नाही देवा थांबा. एवढी ताकद आहे का नाही? भक्तामध्ये ताकद आहे का नाही? उद्धार करायला लावलाच ना. उद्धार ते झाला. उद्धार झाला ते. मुलांनीच करायला शेवटी. विरोधी भक्ती विरोधी भक्तीकडे गेलं. हे प्रकरण कुठल्या कोर्टात गेलं? विरोधी भक्ती नाही. प्रेमयुक्त अंतःकरणाने नाही उद्धार झाला. कारण प्रेमयुक्त अंतःकरणाला जे आतून गुण लागतात ते गुणच नाहीत तिथे. सत्वांश प्रधान गुण नाहीत. म्हणून राक्षसी लोकांच्या चित्तात तमगुण असतो आणि भक्ताच्या चित्तात सत्वगुण असतो. सत्वगुणात प्रेमवृद्धी होते आणि तमगुणामध्ये विरोध तयार होतो. म्हणून जे जे देवाचे विरोधी दिसतात ते तमगुणी असले पाहिजेत असं समजून घ्यायचं. आपण नाही देव मानत नाही मानत तर तमगुणी माणूस असला पाहिजे. कारण त्याच्यामध्ये ती प्रवृत्ती आहे की त्याच्यात मग त्याच्यात सत्वांश वृद्धी जशी जशी होईल आता तसा त्याला हा देव हा आवडायला लागेल. आणि देव दुसरा तिसरा कोणी नसून तुम्ही देव आहात. मी परमात्मा आहे या स्वरूप म्हणजे ओळखीपर्यंत पोहोचायला फार मोठा कालावधी लागतो. नाही तर वास्तविक किती सोपं आहे हो. तुम्ही जर परमात्मा आहात तर तुम्हाला तिथपर्यंत पोहोचायला काय वेळ नाही लागायला पाहिजे. कारण तुम्हीच आहात ना. एखादी वस्तू शोधण्यासाठी वेळ लागेल बाहेर कुठे असेल तर, पण जी तुमच्या जवळच आहे ती शोधण्यासाठी एवढा वेळ का? तर याचं कारण आहे अंतःकरणाची अशुद्धी. आणि ती शुद्धी जशी जशी शुद्धी होत गेली तसा तसा देव प्रगट होत चालतो.
जसं अंतःकरण शुद्ध होत गेलं की दिसत चालतं. एखादा फार खराब झालेला आरसा, विशेष करून जुन्या स्वयंपाकघरात असा, खेड्यातले स्वयंपाकघरात चुली असतात आणि चुलीचा धूर असतो आणि त्या धुऱ्यामध्ये असा फार हे झालेला असतो. त्याच्यात जर असं पाहायला गेलं तर काहीच दिसत नाही. पण मग त्याला असे स्वच्छ करत गेलं तर तोच आरसा चांगला होतो. तसे अनादी कालापासून वासनेच्या पोटी खराब झालेली आपलीच अंतःकरण, त्यामुळे आपलंच प्रतिबिंब त्याच्यात दिसत नाही. मी कोण आहे याला मुकलो. आता ते स्वच्छ करत गेलं. स्वच्छ करणं म्हणजे देवाच्या जवळ जाणं, आणि खराब करणं मलिन झालं तर मग त्याच्यापासून विरोधी झालं, उलटा भागला. एवढाच भाग आहे त्या. आणि हे काय तू ते पुसावे काय, तुला पुसावं का? कारण सूर्योदय झाल्यावर जसा तम राहत नाही, तम म्हणजे अंधार, त्या पद्धतीने देवाच्या जवळ राक्षस राहत नाही. याला अनुसरून खालची ओळी टाकली, जी तो स्वप्रकाशाचा आगर झाला होता म्हणून पटापटा घेतल्या. हे मागं विषय होऊन गेलेला आहे काय. जी तू स्वप्रकाशाचा आगर आणि झाला असे गोचर, जी तू कोण आहेस तर स्वयंप्रकाश रूप, स्वप्रकाश स्वरूप अशा त्याचा जर आगर आहेस, अर्थात साठा निधान असा तो स्वप्रकाश स्वरूप असलेला, म्हणून झाला आहासी गोचर, म्हणून तो आता प्रत्यक्ष झालेला आहेस. तुझं प्रत्यक्ष कसं झालेलं आहे? आमच्या डोळ्याला तू स्वभावताच प्रकाशाचा आगर असल्याने आमच्या डोळ्याला तू गोचर झालेला आहे. प्रत्यक्ष पाहिलं का नाही देवाला? तर हा साकार स्वरूप पाहिलेलं आहे त्याचं. आणि म्हणून या निशाचरा केर फिटला सहज, कारण अर्जुनाने त्या विश्वरूपाच्या मुखात सगळे जाताना पाहिले, त्याच्यातले दैत्य पळताना पाहिले, तरी काय मुखात गेले नाहीत का? पळाले म्हणजे काय मुखापासून वाचतील का? नाशापासून कोण वाचेल? समजा नाशापासून म्हणजे त्याच्या शरीराच्या नाशापासून हे दैत्य तरी वाचले का? राक्षसही पळाले, पळताना दिसले, पण गेले तर मुखातच गेले. तसा स्वप्रकाशाच्या विरोधी म्हणजे प्रकाशाच्या विरोधी रात्र, निशा म्हणजे रात्र, निशाचर म्हणजे रात्रीत फिरणारे. रात्रीत फिरणारे, इथली रात्र आहे अज्ञानाची, आणि अज्ञानाच्या रात्रीत फिरणारे जे चार जीव कोणी आहेत ते काय झाले? निशाचर झाले. म्हणून ते या निशाचर केव्हा यांचा केर फिटला तर प्रकाश आल्याबरोबर फिटला. आता प्रकाश म्हणजे स्वप्रकाश, म्हणून ज्या वेळेला म्हणून इथली निशा जर अज्ञानाशी धरली तर ज्ञानरूपी प्रकाश आल्यावर अज्ञानाचा नाश झाला. देव प्रगट झाल्याबरोबर राक्षस पळाले असं लावलं इथं. रात्र स्वप्रकाश, त्याच्या विरोधी निशाचर, देव त्याच्या विरोधी राक्षस, किंवा ज्ञान त्याच्या विरोधी अज्ञान असं लावून घ्या. जे तो स्वप्रकाशाचा आगर आणि झाला आवासी गोचर, म्हणून निशाचर केर फिटला सहज आहे. तेव्हा माऊली म्हणतात पुढे जाऊन, हे येतुले दिवस आम्हा, हे जे आत्ता जे दिवस दिसत आहेत आम्हाला, जे आमच्या वाट्याला आलेले कसे आले म्हणताल तर, काही नेनवेची श्रीरामा, आम्हाला काही कळालंच नाही की हे दिवस अशी कशी आमच्या वाट्याला आले. हे येतुले दिवस आम्हा, इतके दिवस आम्हा काही नेनवेची, आमच्या असं म्हणायचं, इतके दिवस आम्हा काही नेनवेची. तू तर प्रत्यक्षच होता ना. कोण? भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला इतके दिवस प्रत्यक्षच होता ना, परंतु नेनवेची, पण तो कळालाच नाही ना. हे आम्हाला काही कळालंच नाही, कारण इतके दिवस झालं तो म्हणजे आमच्या संगतीत राहिला, म्हणजे पुष्कळ काळ गेला तरी अर्जुनाला हा देव आहे असा नाही कळाला. हा यादव आहे, सखा आहे, पांडवांच्यावर प्रेम करणारा आहे असं कळालं. म्हणजे हा सखा आहे असं कळालं. हे श्रीकृष्ण, हे कृष्ण, हे यादव, हे सखेती असं म्हटलं की तू यादव आहेस, यादव कुलीन आहेस असं कळत होतं आम्हाला. असंही कळत होतं की तू चाप्टर आहेस. कृष्ण कसा होता? अधिक चाप्टर, अधिक हुशार असाही दिसत होता. आणि काही वेळेला असंही वाटत होतं की हा भगवंताचा अवतार असला पाहिजे. भगवंत आहे असं नाही,
काही वेळेला असं वाटत होतं, काही वेळेला असं वाटत की याच्याजवळ काही अशी शक्ती आहे की त्या शक्तीमुळे याने अनेक दैत्य मारलेले दिसतात. बाळपणातच त्याने कितीतरी दैत्य, सगळे दैत्य जेवढे आले ते मारले. तेव्हा असं वाटत होतं की हा शूर आहे, लढवय्या आहे, द्वारकाधीश आहे, नटखट आहे, अशा प्रकारचा. आणि परंतु हाच देव आहे असं नाही कळालं. म्हणजे काही नेनवेची श्रीराम आहे. इथं भगवान श्रीकृष्णाला ज्ञानेश्वरीमध्ये श्रीराम असं म्हटलेलं आहे. काय म्हटलंय? श्रीरामा. काही नेनवेची श्रीरामा. श्रीरामापद टाकलेलं आहे याचाच अर्थ काहीतरी विशेषता आहे. अर्जुन हा श्रीकृष्णाचा कोण आहे? भक्त आहे. इथे भक्त झाला का नाही? आता इथं मित्र नाही धरायचा, शाखा नाही धरायचा, तर प्रत्यक्ष भक्त झाला. शरण गेलेला आहे, देवाच्या समोर शरण गेलेला आहे. आणि आत्ता मला कळालं की तू देव आहेस. इथून माग मला कळत नव्हतं तू देव आहेस म्हणून. तू आमच्याविषयी प्रेमळ आहेस हे कळत होतं. आम्हाला वेगवेगळ्या संकटातून वाचवणार आहे. वाचवलं ना. अर्जुनाची घोडी धुतली अनंते, संकटे बहुत निवारली. त्यांचे अनेक फार अगदी घोडे धुण्यापासून सेवा केली. मेवणा असं वाटत होतं, मेवणा या. आणि सगळ्या संकट निवारण करणारा. पण तू श्रीराम आहे हे नेन, हे काही माहीत नव्हतं. तो कोण आहे? श्रीकृष्ण आणि प्रभू रामचंद्र यांच्यात भेद आहे का? भेद आहे? एकच आहे. म्हणजे ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण आहेत ना, त्यावेळेला प्रभू रामचंद्र आहेत का तिथं? नाही. तर भगवान श्रीकृष्णच प्रभू रामचंद्र आहेत आणि प्रभू रामचंद्रच भगवान श्रीकृष्ण आहेत. त्याच्यापेक्षा सांगू, पांडुरंगच भगवान श्रीकृष्ण आहे आणि पांडुरंगच श्रीराम आहे. म्हणजे राम कोण आहे? पांडुरंग. पण प्रत्येक अवतार कार्यात वेगवेगळी जबाबदारी आहे. प्रभू रामचंद्रांचा अवतार जसा वेगळा आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला अशा कृष्ण लीला नाही दिसणार. कृष्ण अवतारातल्या लीला वेगळ्या, म्हणजे त्यांचं कार्य, देवाकडून होणारं जे कर्म आहे ते भिन्न आहे. राम अवतारातलं कर्म भिन्न आहे. देव तोच आहे, पण मग तिथे काही आचारसंहिता आहे. प्रभू रामचंद्रांच्या अवतार कार्यातली आचारसंहिता वेगळी आहे आणि इकडे आचारसंहितेचा भंग आहे. कृष्ण अवतारात आचारसंहिता आहे का? आचारसंहिता ते म्हणजे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. म्हणजे कृष्णाचं चरित्र आचरणीय नाही, प्रभू रामचंद्रांचं चरित्र आचरणीय आहे. आता पांडुरंग बघा, हे त्या भानगडीतच पडले नाही. काही देणं नाही घेणं नाही. आपल्या कमरेवर हात देऊन ठेवले, कुंडलिकासाठी आले, तिथेच थांबले. जे कोणी माझ्याकडे येतील त्यांचा उद्धार करेल. म्हणजे एकच काम आहे. कोणतं? उद्धार करायचा आहे. मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावून. कुंडलिके दिला वर करुणा कर विठ्ठल. विठ्ठलाने वर दिला कुंडलिक राजाला, त्याच्यासाठी आले ना. किंवा तुला काय मागायचं असलं तर माग, तुला काय मागायचं असलं तर माग. ते म्हटले मागायला काय, माझ्याकडे तर मला काही आवश्यकताच नाही राहील. मग कोणासाठी तरी माग, तसं काय माझं म्हणणं नाही. तर ते म्हटले मग आता आलेला आहेस तर असाच उभारा द्यावा. ऐसा कैसा रे तू धीट मागे लोकाविली वीट. त्या पुंडलिक राजाने अशी वीट पडलेली होती, ती वीट ते घेतली आणि मागं टाकली. कारण मागं उभा राहिला होता पुंडलिक राजाचा. राम म्हटले आता उभं राहायला जागा तर पाहिजे ना. वीट दिली, त्याच्यावर उभा राहिला. युगे झाली 28, अजून कार म्हणे बैस. 28 युग झाली, त्याला अजून सांगितलं नाही बसा म्हणून. बसा म्हणून सांगितलंच नाही म्हणून बरं झालं. बसलेल्याचा देव काय कामाचा हो, ते बसून राहिले असते. म्हणून तसाच मग उभा भाविकासाठी, उभा कसा भाविकांसाठी उभा राहिला. आणि जो जो येतो त्याचा तो काय करतोय? उद्धार करतो. जो येईल त्याचा उद्धार सांगितला. त्याच्यात असं म्हटलं की देवा तू तुझ्याकडे येताना तो कोण आहे हे नाही विचारायचं.
कोणी जरी आला तरी त्याचा काय करायचा, उद्धार करायचा. हे पांडुरंगाचं वैशिष्ट्य. पांडुरंगाचं हे वैशिष्ट्य की जो कोणी ये मूढ अज्ञानी पापी, किती पाप आहे हे पाहायचं नाही, त्याच्याकडे रेकॉर्ड चेक करायचं नाही, पापाचं रेकॉर्ड किती येते, जैसे तैसे. हा, अगदी कोणी असला तरी चालेल, फक्त तुझ्याकडे आला की तू काय करायचं, त्याला त्याच्यावर कृपा करायची. ते पांडुरंगाच्या अवतारात, कृष्ण अवतारातलं वेगळं आहे, राम अवतार भिन्न आहे, त्याच्या आधी ते नरसिंह अवतार भिन्न, 10 अवतार भिन्न, आणि अवताराच्या राशी भिन्न भिन्न, प्रत्येक कार्यानुसार सगळ्या चाल्या झालेल्या. त्यातला राम अवतार, तेव्हा काही नेनवेची श्रीरामा म्हणून श्रीरामाकडेच निर्देश केलेला आहे. इथे या ओवीत माऊली ज्ञानोबरायांनी केला. तर जसा भगवान श्रीराम आणि त्यांचा भक्त हनुमंतराय हा शनिवारच आहे, तेव्हा काही नेनवेची श्रीरामा, जसा श्रीरामाविषयी सुद्धा नेनवेची हनुमंतराय, आणि मी सुद्धा आत्तापर्यंत नेनवे, कारण हाही भक्तच आहे. येतुले दिवस म्हणजे पुष्कळ दिवस, म्हणजे जसा अर्जुनाचा पुष्कळ कालावधी गेला भगवान श्रीकृष्णाच्या सानिध्यात, पण देव म्हणून कळाला नाही. हनुमंतरायजींचाही जन्म झाला. भगवान प्रभू रामचंद्र आणि त्यांच्यानंतर हनुमंतरायजी आले, म्हणजे जवळजवळच आले, पण पुष्कळचा काळ गेला. अवतार कशासाठी? प्रभू रामचंद्रांच्या सेवेसाठी, खासच अवतार आहे, रुद्र अवतार आहे. परंतु नेनवेची मग आता वेळ वाट पाहावी लागेल की प्रभू कधी भेटतील, प्रभू कधी भेटतील तिथेही. आणि ज्या वेळेला पंपा सरोवरावरती आले, रामायणामधला प्रसंग, पंपा सरोवरावरती आले, किष्किंध राज्याच्या अंतर्गत असणारं, वालीने सुग्रीवाला धोपटून पळवून लावलेलं होतं, त्याचं सगळं हरण केलेलं. हा किष्किंध पर्वतावरती राहत होता, कारण त्या पर्वतावर त्याला शाप होता, तिथं जर गेला त्याचा नाश होईल म्हणून तो जात नव्हता तिथे किष्किंधाचा. मग तो हात तिथे जाऊन लापला होता, आणि ते वरून पाहत होते पंपा सरोवराच्या जवळून. तिथं ते 2 क्षत्रिय वीर कोणतरी आलेले आहेत, महाभाऊ, दिसायला अतिशय सुंदर असे असतात. आता प्रभू रामचंद्रच होते तिथे काय. आणि हनुमंतरायजी आणि सुग्रीव वरून पाहतोय, असा वरून पाहत असताना त्यांनी पाहिला असे सुंदर कोण वीर आलेले आहेत. पण मग आधी संशय आला, कारण ज्याच्या डोक्यामध्ये जे विचार असतात ना तसाच संशय फिरत राहतो. नाही तो त्याच्याविषयी असतो असं नाही, पण त्याला तसं वाटतं की हे आपल्यासाठी, बरं आपल्या नाशासाठी या वालीने काय केलेलं आहे, हे दोघांना कोणाला तरी पाठवलेलं आहे, पुढं पाठवलंय, ह्याच्या मागं सैन्य बी नाही येईल. आणि हे शतकांना हातात काय होते, यांच्या धनुष्य होते. आणि मग पण मग त्यावेळेला हनुमंतरायजी सेवेत होते तिथे सुग्रीवाच्या. आणि मग त्यांनी सांगितले, हनुमंता तू असं कर, खाली जा आणि तू एखाद्या ब्रह्मचार्याचा म्हणा बटूचं रूप धारण कर, आणि तू काय कर, तिथे जाऊन चौकशी कर की हे कशासाठी आलेले. आणि असं जर कळालं की हे तुझ्या शोधासाठी आलेत मारायला, म्हणजे सुग्रीवाला, तर मी पळून जातो बाबा, कारण ह्याला पळण्याशिवाय दुसरं काय माहिती नाही. कारण मग आता त्या काय करणार आहे, त्या दुर्बल असणारा सुग्रीव दुर्बल झाला. मग त्यावेळेला त्यांनी वरून पाहतोय तो, आणि खाली हनुमंतरायजी खाली आलेले, आणि अतिशय सुंदर असा त्यांचा फार सुंदर संवाद आहे. हनुमंतरायजींना काय माहीत होतं का हे प्रभू रामचंद्र आहेत म्हणून तेही नेनवेची, आणि अर्जुन सुद्धा नेनवेची. हेच देव आहेत हे माहीत नाही. पण मग जसं जसं पाहिलं आणि मग वर्णन केलं. हनुमंतरायजी हे फारच बुद्धिप्रधान, हनुमंतरायजी अतिशय बुद्धिमान असे. आणि मग त्यांनी त्यांचं वर्णन करायला सुरुवात केल्यावर प्रभू रामचंद्रांचं आणि दोघांचंही, लक्ष्मण जे होते बरोबर, सीतेचं तर हरण झालेलं होतं. आणि मग
त्या ठिकाणी ते वर्णन केल्यावरती इतकं सुंदर वर्णन करायला लागले म्हणून असं म्हटलेलं आहे की राजाचा जो दूत आहे ना तो श्रेष्ठ असला पाहिजे, म्हणजे राजाचं निम्म काम होतं. हनुमंतरायजीने असं वर्णन केल्यावर ते प्रभू रामचंद्र होते, त्यांना काय कळत नव्हतं का की हे काय, आणि हे तर सगळं नियोजितच आहे पूर्वी. त्यावेळेला हनुमंतरायजींनी विचारलं की आपा, म्हणजे आधी वर्णन केलं त्या दोघांचं. त्यावेळेला लक्ष्मण म्हणजे म्हणतात की दादा हे तर अतिशय बुद्धिमान ब्राह्मण दिसतं. कारण याच्यात ते सगळं वेदाचा अभ्यास दिसतो याचा, आणि याच्यासारखं काय अतिशय एवढा वेळ बोलतोय म्हटले, आपली स्तुती करतो, याच्यात एकही व्याकरणाची चूक नाही केली. कोणी? हनुमंतरायजींनी. हे फारच बुद्धिमान दिसतंय म्हटले बघा. ते म्हटले हे कोण आहे हे तुला थोड्याच वेळात कळत, कारण प्रभू रामचंद्रांनी ओळखलं होतं. हा आपला भक्त आहे, देवाला भक्त आहे ओळखायला वेळ नाही लागला, भक्ताला देव आहे ते ओळखायला उशीर लागतो. इथे उशीर तोच झालेला आहे. अर्जुनाच्या बाबतीतही हाच उशीर झालेला आहे की हा देव आहे हे ओळखायला उशीर झाला. तेव्हाच युद्धाचा प्रसंग आला समोर, म्हणून आता इथे भगवद्गीता सांगायला नाही तर भगवद्गीता सांगितली नसती तरी अवघडच होतं की हा देव हे ओळखण्याची काही चिन्ह नाही. त्यांनी सगळ्या युक्त्या प्रयुक्त्या केल्या जरी असत्या युद्धात त्याच्या. आणि हे ज्या वेळेला अर्जुनाने ओळखलं ना त्याच्यानंतरच तो निवांत झाला. ज्या वेळेला भगवद्गीता सगळी सांगून झाली ना त्यावेळेला अर्जुनाने देवाला ओळखलेलं होतं. आतापर्यंत 11व्या अध्यायापर्यंत निम्या अर्धी ओळख झालेली होती. एकाच दिवशी देवाची सगळी ओळख होत नाही. एकाच दिवशी झाली असतं काम झालं असतं ना. ते म्हणजे एवढी प्रवचनं तरी कशाला ऐकायची, एकाच प्रवचनात काम झालं असतं तर. आणि प्रत्येक प्रवचनात थोडी 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 देवाची ओळख होती. अरे देव कसा आहे, देव कसा आहे. आणि अर्जुनाची इथं ओळख झालेली की मला आत्ताशी तूप कळाला, पण तरी सुद्धा अजून खरं तर ज्ञान सांगायचं बाकीच आहे. त्याचं स्वरूपाचं ज्ञान कुठं आलेलं आहे. 12व्या अध्यायापासून तत्वज्ञानाचा विषय सुरू होतो 15व्या अध्यायापर्यंत, तो अजून यायचा आहे. त्याच्यामधला विषय फारच उत्कृष्ट आहे. अजून हा आपला चाललाय आता उपासना कांडामधलाच विषय चालू आहे. आणि त्याच्यामध्ये पण त्याच्यातही सुंदर सुंदर, कारण नुसता कर्मयोगामध्ये सुद्धा तत्वज्ञान होतं. सांख्ययोग तर सुरुवातीलाच येऊन गेला, कर्मयोगात सुद्धा तत्वज्ञानाचा विषय आलेला आहे, उपासनेत सुद्धा आला, आणि शेवटी ज्ञानकांडात तर आहेच आहे. म्हणून सारी भगवद्गीता तत्वज्ञानाने ओतप्रोत भरलेली. ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णिली गीतेची टीका, तेव्हा तिचं नाव ब्रह्म साम्राज्य दीपिका. त्याचं सर्वत्र आत्मज्ञानाचा विषय आहे. तेव्हा चला असा काही नाही नव्याची काय सांगत होतो मी तुम्हाला. मग हनुमंतरायांनी जाणलं कसं, ज्या वेळेला प्रभूंनी सांगितलं की दशरथ नंदन कौशल्या मातेचा पुत्र प्रभू रामचंद्र आहे. आणि मग त्यानंतर यांनी बनावटपणा जो होता तो टाकून दिला आणि मी सेवक आहे म्हणून नतमस्तक झालो. हनुमंतरायजी साष्टांग दंडवट घातलं आणि ते म्हटले मी ज्यांची आतुरतेने वाट पाहत होतो, माझं जीवनाचं जे काय सार असेल तर प्रभूच्या सेवेमध्ये लागणं, एवढंच हनुमंतरायांचं जीवन. म्हणजे तेव्हा नंतर प्रभू रामचंद्र जोपर्यंत होते तोपर्यंत हनुमंतरायजी कुठेच गेले नाही. जोपर्यंत अवतार कार्य तोपर्यंत त्या अवतार कार्यामध्ये प्रभू रामचंद्रांच्या बरोबर राहिले. आणि नंतर सुद्धा आज सुद्धा हनुमंतरायजी केवळ रामनामाचं चिंतन करतात. याला म्हणतात ओळखणं. म्हणजे देवाला ओळखल्यावर किती जवळीक झाली अशी. पण जोपर्यंत जाणलं नव्हतं तोपर्यंत नेनवेची. म्हणून हनुमंतरायांनी जसं श्रीरामांना जाणलं नाही, अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना जाणलं नाही, ते माऊली ज्ञानोबाराय निर्देश करून श्रीरामा पट टाकतात. ते येतुले दिवस आम्हा काही नेनवेची श्रीरामा, आता देखत असे महिमा गंभीर तुझा. आता तुझा महिमा अधिक गंभीर म्हणजे गूढ असलेला, अतिशय गूढ असलेला. कुठला? ज्याला मर्यादा नाही, अगाध महिमा. देवाचा महिमा हा अगाधच आहे, ज्याला काही मर्यादा नाही. सागरासारखा आहे. म्हणजे सागराचं पाणी जसं उपसून संपेल
उपसून संपतं का? सागराचं पाणी कसे संपेल? सागर जसा अगाध आहे, जे सांगितलं, सागराच्या किनाऱ्यावर त्या वाळूमध्ये पंचदशीमध्ये दृष्टांत आलेला आहे. एका म्हणजे प्रयत्न कसे करावे याच्यासाठी तो दृष्टांत आला होता की एका टिटवीने सागराच्या किनाऱ्यावर वाळूमध्ये अंडी घातली आणि अंडी घातल्यानंतर ते आता त्या सागराचं कसं राहतं, भरती आणि ओहोटी. ज्या वेळेला अंडी घातली त्यावेळेला ओहोटी होती आणि ज्या वेळेला भरती आली त्यावेळेला ते सागराचं पाणी असं तुफान झालं. तिचे अंडे नेले ना कोणाचे? टिटवीचे. ते फार असं हे धरतात बरं का, त्या व्यक्तीवरती असा क्रोध येतो त्यांना त्याच्या अंड्याविषयी. घरी त्या टिटवीने ते अंडे नेल्यावरती तिला असा राग आला कोणाचा? समुद्राचा. आणि तिने घे पाणी चोचीमध्ये टाक बाहेर, घे पाणी चोचीत टाक बाहेर असं चालू केली. तपश्चर्याच केली तिने. तिला म्हणजे ते म्हटले मी काय करते म्हणून त्या गरुडाने विचारलं. ते म्हणले तू काय करते हे? तर ते म्हणले काय नाही, मग या सागराने माझी अंडी नेलेली. मग म्हटले मग ते मिळवण्यासाठी मी ह्याला उपसूनच टाकणार. कोणाला? हे कसं वाटतं? आता ती तिची बिचारी कुठपर्यंत उपसेल बरं त्या सागराचं पाणी? पण याला म्हणतात जिद्द. म्हणजे याला धरलाय ना छंद, सोडणारच नाही. साधकाने तसं करावं. ते म्हणले डोक्यातच बसा ना महाराज काय, मग आता काय करावं? देतो सोडून. सोडून नाही, चिकाटी धर. आणि त्याचं काय कर? त्या टिटवीचं उदाहरण दिलेलं आहे त्याच्यासाठी पण. अखंड सारखं ध्यानासाठी आलेलं आहे मला वाटतं. त्या ध्यानदारना काय महाराज ध्यानच लागत नाही, काय करावं? ध्यानच लागत नाही. ध्यान लावायला गेलं की म्हशीच दिसतात. म्हशी दिसतात म्हणजे दररोज म्हशी सांभाळतो, दुसरं काय दिसेल त्यामध्ये? त्या म्हणल्या मग काय नाही, हळूहळू हळूहळू म्हशीच्या रूपातच पांडुरंग दिसायला लागेल, हळूहळू देव दिसायला लागेल. पण त्याला काय करावं लागेल? प्रयत्नांची पराकाष्ठा परमार्थात ती करावीच लागते. तर त्या इथे सुद्धा हळूहळू अर्जुनाला देवाचं ज्ञान होत गेलं. तुझा हा गंभीर महिमा, ह्याच्यावरून सांगत होत तुम्हाला, गंभीर महिमा, त्याचा महिमा काय कळेल म्हणून देव कळण्यासाठी उशीर लागतो. कारण तो आहे अमर्याद. आपल्याला मर्यादित पदार्थाचे ज्ञान होऊ शकतात फटाफटाफटा, ते बी झाले तरी त्याचा काहीच फायदा नाही. आणि देव तर अमर्याद आहे, त्याचा महिमा अमर्याद आहे. तेव्हा आम्हाला कळेल कसा? तर हळूहळू कळतो. जरी तो देव तुम्ही असताल तरी तुमचीच तुम्हाला ओळख व्हायला इतका वेळ लागतो. आत्मा कसा आहे हो? अमर्याद आहे. म्हणून आत्मा अमर्याद आहे. आम्ही अविद्येत राहून अमर्याद पदार्थाचा शोध घेतो. चूक कुठं होते आपली? अमर्याद होऊन अमर्याद स्वरूपाकडे नाही जात. तुटपुंज होऊन मर्यादित होऊन मर्यादारहित पदार्थाचा शोध घेतो. नाही जमणार. तेव्हा याचा महिमा तर गंभीर आहे. चला पुढे. जे तोणी नाना सृष्टीच्या ओली. माऊली कोणत्या पदावरती व्याख्यान करतायत? काय कोणतं पद आहे? जगन्निवास. हा जगाचा काय आहे? जगन्निवास. सगळं जग ज्याच्यामध्ये राहतं त्याला देव असं म्हणतात. देव जगत कुठं राहतं? देवामध्ये राहतं. देवा. आपण कुठे राहतो? घरामध्ये राहतो. आपण कुठे राहतो? घरामध्ये राहतो. पण हे देह आहे ना, आता त्याच्यातही थोडंसं सूक्ष्म पाहिलं की तुम्ही कुठे राहता? देहामध्ये राहता. देह कुठे राहतात? घरामध्ये राहतात. घर कुठं राहतं? पृथ्वीवर राहतं. पृथ्वी कुठं राहते? आकाशात राहते. आकाश कुठं राहतं? आकाश कुठं राहतं? मायेत राहतं. माया कुठे राहते? देवाच्या ठिकाणी राहते, म्हणजे ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी राहते. त्याचं थोडंसं लय चिंतन केलं. म्हणून हे जग कुठं राहतं? तर ते म्हणले आकाशात राहतं. पण आकाशच ज्याने निर्माण केलेलं आहे, म्हणजे आकाश हा एक निर्मित भूत आहे.
पृथ्वी आप तेज वायू आकाश ही पाचही भूत ज्यांनी निर्माण केली निर्माण हो 14 गुण गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे पाचही महाभूते भौतिके भिन्न भिन्न हो ऐसा लागविया माया सूत्रधारी। तेव्हा ही सगळी भूत ज्यांनी निर्माण केली कशापासून? मायेपासून। माया कशी? कोणत्या मायेपासून? तमगुण प्रधान मायेपासून भूत काढली, त्या भूतांपासून सृष्टी झाली, सृष्टीमध्ये देह झाले आणि देहात आम्ही आलो, म्हणजे जीव याच्यात येऊन बसले। हा देह हा निर्माण कसा केला हे कोणाच्याच आईबापाला कळणार आणि सिद्ध करून दाखवा त्यांनी की मी माझ्या पोराचा देह असा असा बनवला, येईल का सांगता? त्या आईला बी कळणार नाही आणि बापालाही कळणार नाही, पण देह बनवला का नाही? कोणी? देवानेच सकारात्मक। नाहीतर मुंगीला सुद्धा तिचा देह कळाला असता की माझ्या आता मुंगीचं बी एक लेकरू आहे का नाही, त्या लेकराला मुंगीने जन्म दिला ना अंड्यातून, मग त्याचा देह कोणी बनवला? पण हे तरी सोपं वाटते ऑपरेशन करायला, हे सोपं आहे। मुंगीचं ऑपरेशन कसं काय करायचं? आता मुंगीचं हृदय कसं काय शोधून काढायचं? मुंगीच्या आतमधली यंत्रणा कशी काय काढायची शोधून, किती छोटे छोटे जीव तयार केले, त्याच्या आतमध्ये यंत्रणा बसवली। या सगळ्याचा निर्माता तो आहे। म्हणून हे जगत निर्माण कोणी केलं तर देवाने केलं। शरीर कोणी बनवली? देवाने बनवली। मग तुम्ही आम्ही काय करतो? या शरीरात प्रवेश करतो, कर्मगतीनुसार प्रवेश करतो आणि या देहाचा ताबा घेतल्यावर मी देह आहे असं म्हणतो आणि त्या देहालाच नटून थुटून बसतो। त्याला माहितीच नाही हे दुसऱ्याचं आहे, म्हणजे हे भाड्याचं घर आहे आणि हे दुसऱ्याचं आहे, त्याच्यामध्ये आपला प्रवेश झालेला आहे। म्हणून जेव्हा त्याला बाहेर निघायची वेळ येते त्यावेळेला तो म्हणतो आता कसं काय बाहेर निघू? का बरं? माझा आहे ना, माझा आहे ना। तो आत आला त्यावेळेला त्याचा संयोग झाला आणि तुला बाहेर निघायचं तेव्हा वियोग संभवनीय आहे। बरं आता एका देहाचा नाही हिशोब, अनेक दुसरे अनेक देह लागले, प्रत्येक देहामध्ये आत शिरतो बाहेर निघतो, कर्म संपलं की बाहेर निघतो, कर्म सुरू झालं की आत शिरतो। अशा सगळ्या सृष्टीच्या रचना केलेल्या आहेत याने। अनादिकालापासून ही सृष्टी, म्हणून हा जगताचा जगन्निवास असं आहे। म्हणून आपण कुठे राहतो त्याच्यामध्येच राहतो। एक उपाधीचा थोडासा विचार करून घेतला, वास्तविक तुम्ही चैतन्य स्वरूपाचा आहात म्हणून कुठेच राहत नाही, हे त्याचं दुसरं उत्तर आहे। तुम्ही कुठे राहत नाही, तुम्ही कुठे राहता? हां, तुमच्यात जग राहत, जगात तुम्ही राहत नाही, पण हे तुम्हाला पटणार नाही। तुम्ही जगात राहता का जग तुमच्यात राहत? आता तुम्हाला सांगू का थोडंसं एक जग दाखवतो। स्वप्न पडलं आपल्याला, स्वप्न पडतं ना सगळ्यांना, मला पडतं, तुम्हाला पडतं का नाही मला माहिती। स्वप्न पडलं, स्वप्नामध्ये आपण चंद्र पाहिला, सृष्टी पाहिली, सगळी भूतं पाहिली आहे ना, सगळं माधवनगर पाहिलं, पांडुरंग पाहिला, मंदिर पाहिलं। बरं एवढं आता हे किती जागा, एवढी सगळं सृष्टी बनवायची म्हणल्यावर कितीतरी सामुग्री लागेल, एवढी स्वप्नामध्ये तयार केली का नाही? कोणी? आपणच केली। मग स्वप्न कुठे राहतं? ज्या वेळेला स्वप्न पाहतो त्यावेळेला सत्य असतं का नाही? आणि ते सत्य स्वप्न तुम्ही पाहता त्यावेळेला स्वप्न कुठे राहतं? तुमच्यात राहतं का स्वप्नात तुम्ही राहता? तुम्ही जर स्वप्नात राहत असताल तर शेष कोण राहायला पाहिजे? स्वप्न। पण ज्या वेळेला तुम्ही स्वप्नातून बाहेर येता त्यावेळेला तुम्ही असता पण स्वप्न, याचा अर्थ कोण कोणात राहतो? जो खाली राहतो त्याच्यात तो पदार्थ राहतो। म्हणून स्वप्न आपल्यात राहतं का आपण स्वप्नात राहतो? स्वप्न, हे लक्षात आलं ना? कारण शिल्लक कोण राहिलं? तुम्ही राहिला, स्वप्न उडून गेलं। तसा हे जगत उडून जाईल त्यावेळेला खाली कोण राहील? तुम्ही राहताल का नाही? मी राहील का नाही? काय माहिती वा, हे जगत तर दिसतंय, हे आपण मरतोय आणि हे जगत राहतंय, असे उलटा भ्रम होतोय आपल्या डोक्यात। पण वास्तविक पाहता हे संपूर्ण जगत आपल्या ठिकाणी आध्यस्त आहे, म्हणजे खोटं आहे आणि मी खरा आहे, माझ्यामध्ये जग राहत, हे वास्तविकता आहे।
पण याला जगन्निवास म्हटलं तर याने ही उपाधी त्याच्यामध्ये केली राहील असं आपण अर्थ लावला. तर तेव्हा येथोने नाना सृष्टीच्या जेथोनी म्हणजे ज्याच्यापासून कोणापासून याच्यापासून काय झाल्या जिच्यापासून नाना प्रकारच्या सृष्टीच्या पंक्ती निर्माण होतात. नाना सृष्टीच्या ओली म्हणजे पंक्ती पसरती भूतग्रामाच्या वेली. भूतग्रामाच्या वेली इथूनच पसरतात. सृष्टी निर्माण केली की तिथं वेली वाढल्या म्हणजे सत्व रज आणि तम अशा प्रकारच्या पंक्ती. आणि त्या पंक्तीला वाढलं काय काय तर भूतग्रामाच्या वेली. ग्राम म्हणजे समुदाय. ग्रामपदाचा अर्थ आहे समुदाय. भूतांचे समुदाय उत्पन्न झाले. सृष्टी निर्माण केली की याने सृष्टीचे अनेक भूतांचे समुदाय निर्माण केले. 84 लाख शरीरांची निर्मिती केली. शरीर किती आहेत 84 लाख. सगळ्यात जास्त शरीर कोणाचे आहेत पशूंची सांगितलेली. सर्वात जास्त 30 लाख शरीर पशूंची आहेत. 20 लाख शरीर वनस्पतीची आहेत. त्याच्या खालोखाल 11 लाख शरीर कीटकांची आहेत. त्याच्या खालोखाल 10 लाख शरीर पक्ष्यांची आहेत पक्ष्यांची. त्याच्या खालोखाल 9 लाख शरीर जलचर आहेत. त्याच्या खालोखाल 4 लाख शरीर मानवाचे आहेत. मानवाच्या भीतरी 4 लाख असं नामदेवरांनी वर्णन केलं. आणि एकूण 84 लाख शरीरांच्या रचना त्याच्यात जारस स्वेदस अंडज आणि उद्भिज या 4 योनींच्या मार्फत होत्या. ह्या सगळ्या पंक्तीच्या पंक्ती तर म्हटलं माऊलींनी भूतग्रामाच्या वेली पसरल्या. म्हणजे सगळ्यात जास्त कोणते सांगितले पशु. 30 लाख योनी पशूंच्या आहेत. 20 लाख वनस्पतींच्या आहेत. तर त्या आणि 11 लाख कीटक 10 लाख पक्षी 9 लाख जलचर आणि 4 लाख मानव. तर तेव्हा असे 84 लाख. पण त्याच्यात मग या 4 द्वारे म्हणजे कोणत्या स्वेदज जारज. मानव हा जारज मधला आला. स्वेदज घामापासून उत्पन्न होणाऱ्या कीटकांच्या योनी आहे कितीतरी. आता ते एक प्राणी नाही राहिला पण महिलांच्या डोक्यात एक होता उवा. एकच अक्षर होते त्याचं. अजून एक त्यांची बहीण होती ना लिका. ते दुपारच्या वेळेला महिलांना कामच होतं पूर्वीच्या ग्रामीण भागात. एक पुढे बसायची आणि एक वर बसायची आणि त्याच्या अशा डोक्यातले असे मारत बसायचे. आता नाही राहिले. उवा नाही राहिले, लिका नाही राहिले, ढेकण नाही राहिले. ढेकणं सुद्धा गेले ना फ्लॅटच्या घरामुळे. ढेकणं बी गेले. आता ते बी नाही प्राणी राहिले. तर असतील कुठेतरी आणि कुठे नसले तर देवाच ठिकाणी असतातच. म्हणजे त्यांचा आत्यंतिक नाश होत नाही. तेव्हा हे सगळ्या भूतग्रामाच्या वेळेस स्वेदज जार वनस्पती योनी तर माहितीच आहे सगळ्यांना. त्याच्या उद्भिज असं म्हटलेलं आहे. या कोणत्या आहेत जमिनीतून बाहेर पडतात त्याला उद्भिज वनस्पती योनी आहेत या. आणि चौथी कोणती राहिली अंडज. आपल्याला ते तर माहितीच आहे. पक्षी अंडी घालतात. अनेक पक्षी येतात अंडी आणि त्या अंड्यातून शरीर तयार होतात. तर या सगळ्या पसरती भूतग्रामाच्या वेळी कोण पसरवतो देवच पसरवतो. आपलं वर्णन देवाचंच चाललंय. पण ह्या सगळे सृष्टी कसा निर्माण करतो हे आपल्याला माहीत नाही. तर त्याच्या संकल्पाने ही सृष्टीची रचना होते. संकल्पाने शरीर उत्पन्न होतात. अव्यक्तातून व्यक्त आकाराला येतं. म्हणजे ही सृष्टी जी आहे तिला व्यक्त म्हणतात. ज्या वेळेला प्रलय होतो त्यावेळेला ती अव्यक्तात जाते. आणि जेव्हा कधी कर्मगतीनुसार जीवांच्या पुन्हा सृष्टीचा संकल्प होतो तेव्हा पुन्हा सृष्टी निर्माण होते. अशी सृष्ट्यावर सृष्ट्या होतात. एक सृष्टी नाही अनेक सृष्ट्या. याच्या पूर्वी अनेक सृष्ट्या झाल्या. त्यामध्ये तुम्ही आम्ही होतो. अनेक शरीरं घेतली वेगवेगळी शरीरं घेतली. आता सुद्धा मानवी शरीर घेऊन बसतो. आणि मानवी शरीराच्या नंतरही परत सृष्ट्या आहेत. म्हणजे असं नाही किंवा मानवी शरीर शेवटचं कारण सगळे मुक्त होणार आहेत असं नाही. आता जे कोणी प्रयत्न करतील आणि आत्मज्ञान संपादन करतील तो मुक्त होईल. जो करणार नाही त्यांनी कमीत कमी हरिभक्ती तरी करावी किंवा जास्तीत जास्त साधना करावी. मगाशी सांगितल्याप्रमाणे तिळे तिळे ऊसाचा पडे. आणि मग ते पुढच्या जन्मामध्ये ते जाईल. जे कोणी आळशी असतील त्यांच्यासाठी एवढ्या सगळ्या योनी शिल्लक आहेत. कुठल्या
कारण तमगुणी बनला, रजोगुणी बनला तर पुढच्या योनी आहेतच ना, शरीर आहेत. मागच्या वेळेला आपली हीच फजिती झाली, पण ही माहीत नाही कोणाला. म्हणजे आपल्यालाच माहिती आपली काय फजिती झाली. काय फजिती झाली? अनेक शरीरं घेतली आपण आणि प्रत्येक शरीरामध्ये आपण दुःख भोगलं. कारण तिथं कर्म काम करतं. जसं कर्म असेल तसं ते कर्म फलीभूत होतं पुढच्या शरीरांना. आत्ता या शरीरातलं आपण इथे बसणाऱ्यांची सगळ्याची सुखदुःख वेगळी का नाही? कोणाचं सुखदुःख कोणासारखं नाही. कोणाच्या अडचणी काय आणि कोणाचे प्रश्न काय, ज्याचे त्याचे वेगवेगळे. आणि याला कारणीभूत त्या व्यक्तीचं कर्म काम करतं. त्या व्यक्तीचं कर्म आहे. मग त्याच्यात पुण्यात्मक असेल तर सुखाचा फल, पापात्मक असेल तर दुःखाचा भोग. तर अशा प्रकाराने हे चालू आहे. अनादी कालापासून चालू आहे, पुढेही चालू राहील. सुटका करून घ्यायची असेल तर देवाला शरण जा. सुटका करून घ्यायची नसेल आणि भोग आवडत असतील तर चालू द्या. कोणाला दुःख आवडतं? हे शरीर जे आहे ना, याच्यात तरी बरी व्यवस्था आहे बा. नेहमी सांगत राहतो मी की आपल्याला मानवी शरीर समान पाप पुण्याने मिळालेले आहे. म्हणजे 50% पुण्य आणि 50% पाप. त्याच्यातही चारा चुरा पाप वेगळं आणि अख्खं पाप वेगळं. म्हणजे त्याच्यात फरक आहे, भेद आहे. म्हणून काहींना सलग पाप लागल्यावर ते भोग दुःखाचे लागतात आणि सलग पुण्य लागल्यावर फारच सुखात राहतात. महाराज, समान पाप पुण्य जर शरीर जर असेल तर सगळ्यांना समान सुखाचे आणि दुःखाचे भोग पाहिजे. काही शंका बिंका नाही? तर त्याच्या नाही पण मानवी शरीर कशाने आलं? समान पाप पुण्याने आले. समान पाप पुण्याने आले तर सगळ्यांचे सुखदुःखाचे भोग वेगवेगळे कसे? तर त्याच्यात कर्मातला चारा चुरा. म्हणजे असं आहे, 1 किलोचं माप करायचं, सोन्याचं माप 1 किलोचं करायचं. काहींच्या चिपास लागल्या सलग सुख, काहींच्या त्याच्यामध्ये काय लागलेलं आहे, अशा वेग, काहींच्या मुद्या टाकल्या, काहींनी रिंगा टाकल्या कानातल्या, काय म्हणजे असं काय वेगवेगळं असं लागलं. त्याच्यामुळे मग चारा चोरा म्हणतात त्याला. चारा चोऱ्याचं सोनं आहे ते वेगळं आणि सलग लागलेलं वेगळं. म्हणून सुखाचे आणि दुःखाच्या भोगात फरक पडतो. एवढाच विषय, नाहीतर समांतरच आहे, त्याच्यात काही शंका नाही. पण आता मानवी शरीराच्या नंतर काय होईल, पुढे काय होणार आहे? पुढचा पुन्हा मानवी शरीर मिळेल का आपल्याला? तर जे कोणी भगवत भक्ती करतील त्यांना मानवी शरीराची गॅरंटी आहे. कारण देव हा त्याला खाली जाऊ देत नाही. लक्षात आलं ना? तुम्ही त्याचे झाले, म्हणजे तर सांभाळ करायची जबाबदारी कोणाची झाली? देवाची. पहिली देव मानता का हे लक्षात ठेवा. तर मानत नसताल तर तुम्ही म्हणता कशात सांभाळ करतो, आम्ही सगळं पाहतो, असं होईल ते. पण सकळ जीवाचा करीतो सांभाळ, तुझा मोकळीला ऐसे नाही. सगळ्या जीवांचा सांभाळ करतो आणि करतोच. आता तुम्हाला मी शरीर सिद्ध करून दाखवलं. कोणी या शरीरात दावा करत असेल की हे शरीर माझंच आहे महाराज आणि माझं या शरीरावरती नियंत्रण आहे, मी सगळं पाहते किंवा पाहतो, तर सिद्ध करून दाखवा. काहीच नाही. तर तुमच्या शरीरात किती रक्त आहे ते सांगा पहिल्यांदा. तुमची हाडं कशी बसवलेली तुम्ही ते सांगा. तुमच्या आतमध्ये असणारं यकृत, हार्ट आहे ना, संपूर्ण बसवलेली यंत्रणा कशी बसवली आम्हाला सांगा. येईल का सांगता? काय नाही. तुम्ही खाताना अन्न, ते रक्तामध्ये सप्तधातूत कसं जातं ते सांगा. काय काहीच नाही ना माहिती. आपल्याला फक्त खायचं माहिती आहे, पचतं कसं हे बी कळा ना. फक्त येऊ द्या. म्हणजे खातोय हा, पण कसा होतोय, ही सगळी यंत्रणा कशी काम करते काय आहे का माहिती? बरं, कुठल्या याच्याविषयी काही म्हणजे कोणीच सांगू शकत नाही. पूर्णतः 100%. तरी सुद्धा अज्ञानाने कुठे देव म्हणतात. देव कुठे? मग तुझ्या शरीर कोणी चालवले? चालवे हा चाले हे शरीर कोणाचे असत? कोण बोलावे ते हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. तर तेव्हा हा सगळं एवढा सगळा करतो. तर यांनी सृष्टी त्यानेच निर्माण केली आणि त्याच्यामध्ये आता जीव हा अल्पज्ञ अविद्येमुळे झाला. वास्तविक तो परमात्मा. अल्पज्ञ कोणामुळे आलं? अविद्यामुळे. अविद्या गेली तर तुम्हाला सर्वज्ञत्व नाही प्राप्त व्हायचे. तुम्ही ब्रह्म होता. सर्वज्ञ कोण आहे? ईश्वर.
म्हणून अविद्या गेली तर जीव ब्रह्मरूप होतो का सर्वज्ञ होतो? ब्रह्मरूप होतो. नाही तर कोणी अविद्या घालवली तर अविद्या घालवली म्हणजे त्याला स्वतःच ज्ञान झालं की मी कोण आहे तर परमात्मा आहे, मीच परमतत्व चैतन्य स्वरूप परमात्मा. हे ज्ञान झाल्याच्या नंतर त्याला स्वरूपाचं ज्ञान होतं. पण उपाधीमध्ये राहतो ना तो, अविद्येची उपाधी ही जोपर्यंत कर्मशेष आहे तोपर्यंत राहते. आणि मग ज्या वेळेला अविद्येची उपाधी पडते त्यावेळेला त्याची निवृत्ती म्हणजे अविद्या गेली तर तो ब्रह्मस्वरूपात जातो. ईश्वर नाही, ईश्वराकडे नाही गेला. पण ईश्वराची उपाधीच भिन्न आहे. आणि त्याने हे सृष्टी निर्माण केली. जेतोडी नाना सृष्टीच्या ओली पसरती भूतग्रामाच्या वेली त्या महत ब्रह्मा ते व्याली दैविकी इच्छा. म्हणजे ज्या वेळेला भगवंताला इच्छा, दैविकी इच्छा म्हणजे ज्या वेळेला इच्छा म्हणजे संकल्प झाला की एकोहम बहुश्याम प्रजाये. वेदामध्ये श्रुती आहे की एकोहम, मी जो एकटा आहे तो बहुरूपाने व्हावं, बहुत व्हावं. मग बहुत व्हावं म्हणूनच हे जेवढे जीव दिसतात, लक्षात घ्या बरं, जेवढे जीव दिसतात, माणसं नाही सांगत, जेवढे जीव दिसतात आत्ता सांगितल्याप्रमाणे सगळे 84 लाख शरीरात राहणार हे सगळे परमात्म्याचे अंश आहेत. काय येतं? सगळेच परमात्मा आहेत आणि परमात्म्याचे अंश आहेत. पण अविद्यामध्ये येऊन आणि कर्मगतीनुसार खालच्या वरच्या मधल्या योनीमध्ये पसरले गेले. प्रत्येकाचं कर्म स्वतंत्र असतं, कोणाचं कर्म कोणावर आधारित नाही. आईबापाचं कर्म पोरांना बाधत नाही, त्यांचे त्यांचे स्वतंत्र. आईचंही त्या स्त्रीचं स्त्रीला, पुरुषाचं पुरुषाला. ज्याने कर्म केलं ते त्याच्या संगत राहतं. समांतर म्हणजे याच्यामध्ये एकत्रित अकाउंट नाही, जॉईंट अकाउंट नाही, सेपरेट. कारण प्रत्येक मरताना सुद्धा सेपरेट मरतो का, एकत्र मरतो? एकत्र नाही, प्रत्येकाच्या देह जाणारे त्याची गती वेगळी म्हणजे वेगवेगळ्या गतीला जातात. एकाच दिवशी दररोज किती लोक मरत असतील? अनेक. मग ते म्हणले मग एकाच दिवशी समजा आपली भारताच्या 140 कोटी लोकसंख्येत एखादा कोटी तरी जात असतील. 1 कोटी नाही गेले, 40 लाख रुपये लोक तरी मरत असतात. 40 लाख दररोज जन्मत असतो. काय सांगा किती जन्मतात आणि काय त्याचं मीटर लय पळतोय. मग एवढे मारतात ते एका गतीला गेले का? नाही, एका जन्मलेले वेगवेगळे कर्म घेऊन आले. अशी ही सृष्टीची रचना चालू आहे. म्हणून प्रत्येक एका कुटुंबात आपण राहतो ते प्रारब्धाने राहतो. म्हणून खरं तर अख्खं कुटुंब म्हटलं तर जग धरायचं. आपलं कुटुंब कोणतं आहे? अख्खं जग हेच आपलं कुटुंब आहे. हे विश्वाची माझे घर. पण अशा प्रकारे साधू संतांची बुद्धी झाली. आपली बुद्धी माझं घर ते माझं घर, माझी पोरं ती माझी पोरं, माझं घरातले तेवढेच माझे. तर ही संकुचित बुद्धी झाली. म्हणून हे अविद्येने होते. अख्खी सृष्टी ज्याने निर्माण केलेली तो एकच आहे का नाही? का दोन आहेत ते? देव हा एक आहे, ईश्वर हा एक आहे, धर्म अनेक आहे. सगळ्या धर्मांचा देव एकच आहे, ते माहितीच नाही. आणि लोक भांडत बसल्यात, आमचा देव तुमचा देव, आमचा देव तुमचा आमचा, सगळ्यांचा देव एकच आहे. त्याला ईश्वर म्हणावं लागेल. कारण एकच मनुष्य, एकच व्यक्ती हा सर्व शक्तिमान असू शकतो. देव कसा आहे? सर्व शक्तिमान. मग शक्तिमानतेचे जर भेद केले, तर भेद ते तयार केले तर एकही व्यक्ती शक्तिमान सिद्ध होणार. शक्तिमान मालिका नाही सांगत म्हणजे एकही व्यक्ती काय नाही होणार? शक्तिमान सिद्ध होणार. मग जगात विश्वात शक्तिमान किती? एकच शक्ती काम करते, त्याला ईश्वर असं म्हणतात. म्हणून विश्वाचा ईश्वर एक आहे. आणि त्याच्या प्राप्तीचे साठी मग भिन्न भिन्न अशा प्रकारचे धर्म. आता त्याच्यातही तमगुणी, रजोगुणी, सत्वगुणी यांचा भरणा तयार झाला. आणि याच्याद्वारे अनेक संप्रदाय सुद्धा अनेक तयार झाले तर व्हायना, किती का झाले तरी काय नाही. कारण सगळे कुठे जातील? एका देवाची प्राप्ती करून देतील. पण ते किती अंशात प्राप्ती करून देतील हे नाही सांगता येणार. मग अशी सांगितलं की देव हा लगेच जाणला जात नाही. म्हणून अनेक संप्रदायात फिरणारी माणसं अनेक संप्रदायात फिरतात. थोडा का व्हायना कुठे मिळाला जाणार तर काय अडचण.
अख्खा जाणला गेला तर जीव मुक्त होईल, अन्यथा नाही होणार. म्हणजे थोडा थोडा जाणला त्याने, पण जाणला तर जाणला तेवढाच राहिला, गेला पुढच्या जन्मात. पण त्याच्यातही पुढची आणखी पहा, जर त्याने म्हणजे देवाची शरणागती नाही केली तर पुढच्या योन्यामध्ये परत घोटाळा झाला. मग परत काही एक कोटी योनी कोटी फेरा, मग मनुष्य देहवार आला, अशी त्याला व्यवस्था केली. भक्तासाठी नाही सांगितलं बरं काही, इतरांसाठी सांगितलं की कोटी योन्यामध्ये, म्हणजे मुंगीच्या जन्माला गेला तर तांबडी मुंगी, काळी मुंगी, पकाडी मुंगी, लांबट मुंगी, आखड मुंगी, एकदम बारीक मुंगी, हे एवढे सगळे माळा, इतकं जायचं का म्हटले. आणि मग आता तुम्हाला सांगतो ना, शरणागती करा, सगळ्यात सोपं, नाही तर घ्या जन्म. म्हणून भक्ती करावी. असा एकापासून सगळी सृष्टी झाली. एकोहम भावस्याम, तोच परमात्मा सगळ्या सृष्टीत नटला गेला. 4 योनी 4 खाणी है ना, आपल्या 84 योनी 4 खाणी, याच्यातून सृष्टीचे वेल वाढत गेले. आणि मग असा अमर्याद असणारा परमात्मा जगत नियंता झाला, जगन निवास स्वरूप झाला. असं अर्जुन म्हणतो की तू कोण आहेस? जगन निवासा, अशा पदावरती व्याख्यान आलेलं आहे. देव निस्सीम तत्व सदोदित, पुढचा भाग येतोय. देव निस्सीम तत्व, निस्सीम म्हणजे मर्यादा रहित, निस्सीम सीमा रहित, त्याचं नाव निस्सीम. काय? परम तत्व, परमात्मा. तत्व या पदाचा अर्थ त्याचं स्वरूप कसं आहे? अमर्याद आहे. त्याला अनंत या पदाचं व्याख्यान येते. तिथं कोणतं पद आले नंतर? पहिल्यांदा अनंत आलं ना, अनंत देवेश जगन निवास असं म्हटलंय. तो म्हणून तिथं हा देव आहे कसा देवेश, तर निस्सीम तत्व सदोदित, जे नित्य तत्व आहे त्याला देव म्हणतात. देवाचा नाश कधी होत? आपला होतो का? तुमचा होतो का? शरीराचा होतो, आपला नाश होत नाही. म्हणून तुम्ही भक्ती करता, कारण तुम्हाला जर एवढं कळालं की मी शरीराहून वेगळं आहे तरच तुम्ही भक्ती करता. तुम्ही जर म्हटला की शरीरच मी आहे, तर मग भक्ती करून पुण्य कोणाला खायला घालायचं? म्हणून देहावरून मी वेगळा आहे हे ज्ञान ज्याच्या ठिकाणी तयार होतं तो मनुष्य उपासक होतो. उपासक म्हणजे भक्ती करणारा भक्त होतो. भक्त का होतो? तर त्याला हे कळालं की मी देहावरून वेगळा, मी देह नाही, मी तात्पुरता देहात आलेलो आहे. तर हे कळाल्यावर, कारण मग आता या देहात आल्यावर मग म्हटले आता काय करावं लागेल? म्हणले कमीत कमी नाही जन्म टळले तर पुढच्या जन्मात खाण्यापिण्याची तरी चांगली व्यवस्था करून ठेवा ना. म्हणजे चांगली व्यवस्था म्हणजे नेहमी उदाहरण सांगत असतो, मोठ्या रेंजर टॉप गाडीमध्ये कुत्री बसलेली असतात. हा मोठी करोडो रुपयाच्या गाड्या आहेत, त्या कोटी रुपयाच्या गाड्यात कुत्री ठेवलेली म्हणजे शौक. माणूसच तेवढा मोठा, त्या कुत्र्याचं काय आहे? कुत्र्याचं पुण्य. पण योनी टळली नाही, त्यांनी निर्माण केली होती. आता कुत्र्याने पुण्य कोणत्या निर्माण केलं हे लक्षात ठेवा बरं. कुत्र्याने मानवी शरीर असताना त्यावेळेला पुण्य निर्माण केलं, पण वासना खराब असल्याने कुत्र झालं. पण कुत्र झालं तर श्रीमंताचं झालं. म्हणून कुत्र्याच्या सेवेसाठी माणसं राहिली. किती पुण्य त्याचं बघा ना. त्याच्या त्या टाटांचा रतन टाटा गेले ना, त्यांच्या कुत्र्याची व्यवस्था करायला माणूस आहे. मग त्याला बी टॉपचं पेमेंट दिलेलं आहे त्यांनी. असं काही नाही की किरकोळ पगार, मोठ्या माणसाची पेमेंट बी मोठे राहते. त्याचं ते आलं होतं त्या बरोबर. टाटाने त्याला पुष्कळ काही करोडो रुपये दिलेले त्याला. आणि काम काय? सेवेक, म्हणजे सेवा करायची. म्हणजे टाटांचे सेवेत होतात, म्हणजे तिथे त्यांच्या बरोबर नित्य राहायचा. तर तेव्हा मग त्या कुत्र्याचं किती पुण्य म्हणायचं वा, अशी तुम्हाला कितीतरी कुत्रे दिसतील. पण कुत्र्याच्या जन्माला जायची इच्छा करू नका. नाही तर ते म्हणजे महाराज पुण्य घेऊन कुत्र्याचा जन्म काय कामाचा. असं करा, जन्माला यायचंच बंद करून टाका. कारण कोणतेही शरीर घेतली तरी सुद्धा दुःख नाश होणार नाही. म्हणून शरीर असं होता येतं का हो महाराज? सर्व होता येतं.
आपलं मूळचं स्वरूप जे आहे ते ब्रह्मस्वरूप आहे आणि आत्ता आगंतुक जे स्वरूप आहे ते हे शरीरात आलो. मी काय तुम्ही काय सगळे आपण या शरीरात येऊन उतमाळलो याच्यामध्ये. बरं हे शरीराला काय व्याधी निर्माण झाल्या? तरुण माणसाला नाही काय व्याधी होत, पण वय जसं उतरलेला लागल ना तसे माणसाला मग चटके बसायला लागतात. ते म्हणले कोणत्या ठिकाणी महाराज दुखत नाही असं नाही. ते म्हणले वा काय दुखतंय तुमचं? ते म्हणले महाराज कोणत्या ठिकाणी दुखतंय हेच कळा. म्हणजे वेगळेच फिरायला असं होतं. किंवा दुःखाचे वेगवेगळे भाग आहेत प्रत्येकाचे. आणखी का चौधरी मावशीला विचारून घ्या दवाखान्यात काय काय झालं. ते म्हटले महाराज मेलं ना तरी बरं होईल, पण ह्याच्यातून बाहेर निघलं पाहिजे. बरं शेवटी वैतागलो का नाही मनुष्य. ते म्हणत होत्या ना की इतकं त्रास होतो ना की ह्याच्यातून गेलं ना तरी चांगलं. ही माणसाची शेवटची इच्छा आहे. बरं कारण माणसाला सुखाची इच्छा आहे, दुःख भोगण्याची इच्छा नाही. पण तरी सुद्धा शरीराची संगती झाली की दुःख भोगावं लागेल आणि युगानुयुग भोगावं लागेल. म्हणून शरीर रहित अशी एक आपली अवस्था आहे, त्याला ब्रह्मस्वरूप म्हणतात. हे लोकांना माहितीच नाही. लोकांना वाटतं शरीर घ्यायला पाहिजे, कारण शरीर नसल्यावर महाराज मी कुठं जायचं. अहो तुम्हीच कल्पित आहे आणि तुमचं अधिष्ठान सत्य. देव सत्य आहे, शरीर खोटी आहे. शरीर रहित मी आहे, मग मला किती सूक्ष्म व्हावं लागेल. आता आमची तर नजर सारी शरीरावर आहे. म्हणून जोपर्यंत शरीर भाव आहे, शरीर वृत्ती आहे, तोपर्यंत तो जीव ब्रह्मस्वरूपात जात नाही. म्हणून सगळा पारमार्थिक अभ्यास हा याच्यासाठीच करावा लागतो की ज्याला आत्मसंशोधनासाठी सगळा वेळ लागतो आणि ते झाल्यानंतर तो जीव मुक्त होतो. बाहेर भौतिक जगतात राहिले रेंगाळले तर इथलेच राहणार, पुन्हा जन्म घेणार. पुण्य निर्माण करून काही उपयोग नाही, कारण पुण्य एकटं येत नाही तर ते पापाला घेऊन येतं. पुण्य नेहमी पापाला घेऊन येतं आणि पुण्य आणि पापाचे भोग शरीर असतं. म्हणून शरीराला यायचं ज्याच्याद्वारे संपलं जातं त्याला वेदांत शास्त्र म्हणतात. वेदांत शास्त्र सामान्य नाही. बरं वेदांत शास्त्राने त्याला शरीरापासूनच बाहेर काढून टाकलं. म्हणजे दुःखाचे सगळे भोग संपले. काय म्हटलं? विचारसागरची सुरुवात दुःखाचा आत्यंतिक नाश आणि परम आनंदाची प्राप्ती हे वेदांत शास्त्राचं प्रयोजन आहे. चला तेव्हा देव निस्सीम तत्व सदोदित, जो सदोदित असतो त्यालाच काय म्हणतात? देव म्हणतात. देव निस्सीम गुण अनंत. देवाचे गुण किती येतं? अनंत म्हणती माझ्या स्वामी ते, अनंत गुण त्यापे म्हणून प्रमाणे त्याला की माझा स्वामी कसा आहे? अनंत आहे, अनंत स्वरूप आहे, त्याच्याकडे गुणही अनंत आहेत. कारण तेच अनंत गुण आपल्यात थोडे थोडे आलेले. म्हणून आपल्याकडे असलेले गुण देवाच्या अनंत समुदायापैकी थोडेसे आलेले. प्रत्येक जीव हा देवाचं स्वरूप असल्याने प्रत्येकाकडे काही गुण आहेत आणि ते गुण कोणाचे आहेत? देवाचेच आहेत. ते आपल्यामध्ये सामावले. याच्यावरून तुझा तो आपल्याला कल्पना करता येईल की तुम्ही देव आहात. काही माणसं फार प्रामाणिक असतात. काही म्हणजे त्यात तो गुण आला. कुठून आला? देवाकडून. खरा प्रामाणिक कोण आहे? देवच. बरं खरा भामटा कोण आहे? खरा भामटा कोण आहे? विजय देव म्हणणार कारण त्याला अडचणीत आली म्हणजे काय करणार. तर खरा भामटा देवच आहे. कोण आहे? म्हणजे उंच तरी बहुतची उंच, नीच तरी बहुतची नीच. तुका म्हणे बोललो साच, नाही आहाच विचार केली. तुका म्हणतात सगळ्यात म्हणजे सगळ्यात वाईटातला वाईट कोण आहे? देवच आहे. चांगल्यातला चांगला कोण आहे? सगळ्यात जास्त प्रेम करणारा कोण आहे? सगळ्यात जास्त घृणा करणारा कोण आहे? म्हणजे असं उलटे दोन्ही गुण आलेले बरं का त्याच्याकडे. म्हणून तो दैत्यांच्यासाठी ते गुण वापरतो, भक्तांना नाही वापरत घृणा करण्याचं. भक्तांच्यावर प्रेम करतो. आणि तेच मागाशी विषय येऊन गेला तसा राक्षसांच्यावर म्हणजे राक्षसांनी घृणा केली तर घृणाचा बाप आहे तो. कारण तो अधिक राक्षस जर त्याचा द्वेष करतायत तर तो अजून द्वेष करू शकतो, कारण तो द्वेषाचा शिरोमणी.
चला तेव्हा असा हा निस्सीम गुण अनंत देव निस्सीम साम्य सतत नरेंद्र देवाचा. नरेंद्र म्हणजेच राजा. आणि कोणता राजा? देवांचा राजा. देवेश असं पद आलेलं त्याचं व्याख्यान आहे. म्हणून नरेंद्र म्हणजे राजा. पण कोणता राजा? कारण राजामध्ये अनेक प्रकार आहेत. साधारण राजा, नंतर सार्वभौम राजा, नंतर त्यांचा चक्रवर्ती राजा. म्हणजे साधारण राजा म्हणजे ज्याच्याकडे काही राज्य आहेत त्याला साधारण राजा. सार्वभौम राजा ज्याच्या अखत्यारीत अनेक राजे मांडलिक बनले तर त्याला सार्वभौम. त्या सार्वभौमांचाही सार्वभौम आणखीन बी असतात. आणि हा तर चक्रवर्ती म्हणजे याच्यासारखा दुसरा कोणीच नाही. तर असा देवांचा आहे. देव हे राजेच आहेत. एका दृष्टीने देव काय आहेत? राजे. जसं आता इंद्र हा कोणत्या भुवनाचा राजा आहे? स्वर्गाचा राजा, त्याला इंद्र म्हणतात. ब्रह्मदेव कुठला राजा आहे? ब्रह्मलोकाचा. ब्रह्मलोकाचा राजा. असे भिन्न भिन्न आहेत. आणि नरेंद्र मोदी कुठले राजे आहेत? त्यांचं नावच नरेंद्र. नाव सार्थक आहे. म्हणजे राजा हे नावच आहे आणि आहेत सुद्धा नरेंद्र. तर त्या इथले राजे आपले इथले राजे आहेत ना. असे राजांचे राजे कोण आहेत? एक देव हा सगळ्या राजांचा राजा आहे. म्हणून शिवभोळा चक्र शिवजींना म्हटलेलं की शिवजी सुद्धा चक्रवर्ती. विष्णूलाही चक्रवर्ती म्हटलं. या दोघांना चक्रवर्ती म्हटलं. ब्रह्मदेवाला चक्रवर्ती नाही म्हटलं बरं का, कारण ते एका भुवनाचे राजे. तेव्हा निस्सीम साम्य. साम्य म्हणजे समभाव. यांच्या ठिकाणी समभाव आहे. देवाच्या ठिकाणी काय आहे? निस्सीम मर्यादा रहित समभाव. जर कोणाच्या ठिकाणी राहत असेल तर याच देवाच्या ठिकाणी राहतो. मर्यादा रहित तत्व कोणतं असेल? ब्रह्मतत्व. तर ह्याच देव आहे. मर्यादा रहित गुणांचा स्वामी जर कोण असेल, अनंत गुण कुठे राहत असतील तर इथे. आणि देवांचा देव कोण राहत असेल तर हाच. जी तू जीव त्रिजगती येऊ लावा अक्षर तू सदाशिवा. अलवा सदाशिवा आता इथं आलं ना. सदाशिव म्हणजेच भगवान शिवजी. तूच श्रीराम आहेस आणि तूच शिवस्वरूप आहे. यात हरी आणि हर यांच्यात भेद नाही. तू त्रिजगती येऊला. त्रिजगती म्हणजे स्वर्ग मृत्यू पाताळ याचा जर ओलावा म्हणजे जिव्हाळा प्रेमाचा कोण असेल तर तू आहेस. तूची सत असत देवा. तू सतही आहेस. याचं विश्लेषण आधी होऊन गेलेलं आहे आपलं पुष्कळ. आता नाही करत बसत. सत अर्थात ज्याचा बाध होत नाही. त्रिकाला बाध्यत्वम सत्यत्वम. तर सतही तूच आहे. असतही तूच आहे. कारण असत हे अधिष्ठानाला सोडून नसतं. म्हणून अधिष्ठान जर तू आहेस तर आध्यस्थही तूच आहेस. आणि अधिष्ठान आणि आध्यस्थाच्या पलीकडे तूच आहेस. तयाही अतीत. त्यांच्याही अतीत कोण आहे? म्हणजे परत्व असं पद आलतं ना. तत्परम. तत्परम. तर ते तूच आहेस. अशा प्रकाराने माऊलींनी या श्लोकावरती व्याख्यान केलं. आजच्या या हरिदिनी नेहमीप्रमाणे आपली अजून एक एकादशी होईल. आणि त्याच्या पुढची एकादशीला वैष्णव काका आहे तिथे सांगायचं. म्हणजे पांडुरंगाच्या एकादशीला वैष्णव काकांचं प्रवचन होईल. तेव्हा सगळे काय करा त्यावेळेला या. पुढच्या वेळेला 24 तारखेला दिंडी इथून जाणार आहे. आपण आहेत तोपर्यंत. एक एकादशी होणार. 22ला एकादशी राहायचं. 24ला दिंडी निघणार आहे. ज्याला यायचं आहे त्यांनी तयारी ठेवा. कुंडली खबरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय.